आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस. आम्ही तो प्रोग्राम बाहेर आम्ही धन्यवाद देतोय की तुम्ही कॅन्सल करा आम्ही करणार. पण स्वतः त्रासच देत आहेत पण फिजिकल त्रास देत उल्लंघन करायला सुरुवात केली. टेंट होता माझा सांगतायत काय करतात मला माहीत नसेल तर काढून घ्या. माहिती तुम्हाला पण झाली तुम्हाला माहिती टेंट परत दिला त्यांच्या प्रतिमा जप्त केल्या परतीवर जप्त केल्या मला फक्त एका ठिकाणी तरी मी राहिलो 1 तारखेपासून 4 दिवस झाले. मला बाथरूममध्ये गेलो मला आतमध्ये यायचं बाथरूममध्ये मग आता एका ठिकाणावर 4 दिवस आंदोलन जातात. 1 दिवसापासून एका ठिकाणार आहे 4 दिवसापासून आंदोलनाला जाता होता. त्यांना आमच्या तर कार्यक्रम आम्ही धन्यवाद देतोय की हो पण स्वतः त्रासच देत आहेत पण फिजिकल त्रास देत त्यांनी मानवी हक्क उल्लंघन करायला सुरुवात केली. हॉस्टेल करून टाकलं ब्लॉक केलं टेंट होता माझा तुम्हाला माहीत नसेल तर काढून घ्या. माहिती तुम्हाला पण झाली तुम्हाला माहिती आवाज टेंट मला सील केला त्यातल्या प्रतिमा जप्त केल्या मदतीवर जप्त केलं आणि मला फक्त एका चिवराणीशी ठेवलं आहे. तरी मी राहिलो 1 तारखेपासून तर 4 दिवस झाले. माझं बाथरूम बंद केलं म्हणाले आतमध्ये यायचं नाही हॉस्टेलमध्ये आंघोळ करायला. मग आता एका चिवरावर 4 दिवसापासून आंघोळ करता 1 दिवसापासून एका चिवरावर आहे 4 दिवसापासून आंघोळ करता न होता आणि आनंदीच आहे. त्यांना आमच्या आता कार्यकर्ते पण आहे वसंत गोलप वगैरे सगळे आम्ही म्हणालो की तुम्हाला काहीतरी गाडी वगैरे झोपायला आम्ही देऊ करू. मला तुझी ओळख पटली ना आम्ही या देशाचे नागरिक आहोत बाहेर नाही आलेलो. आपण तर आपल्याला माणसं मोनास्ट्री बांधून देते. आपल्या हे ज्या अवस्थेत ठेवत आहेत त्या अवस्थेत गांधीजींनी तसंच केलं. आपण शेवटी आपण सत्य आहोत ना की सत्य आहे आपण सत्य आहोत. बरं वाटलं तुम्ही आला तर तुमच्या चळवळीत फार मोठं योगदान असतं म्हणजे आम्ही तुम्हाला पाहत मोठे होत असतो. त्यांनी युनिव्हर्सिटीतून थिएटरमध्ये आहे केलं मास्टर्स केलं आहे. त्याच्यानंतर मग म्यानमारला जाऊन 4-5 महिन्याची प्रवज्जा घेऊन वर्षाची प्रवज्जा घेऊन मग आता ते भंतेजी झाले. त्यांचा भाग कशामुळे झाला काय कारण आहे असं कास्टिस्ट माइंडसेट आहेत ना. पावर आणि कास्ट दोन्ही एकत्र येतात तेव्हा मग ते करतील ते सत्य बाकीच्याने मागणी करायची हक्क मागायचं. पण साधी गोष्ट होती पाली भाषा विभागाला एडेड करा अनुदानित करा त्याचा प्रस्ताव पाठवणे विद्यापीठाकडे असतं. तेही कळवत नाही पाठवला नाही पाठवला लिखित रूपात काही कळवत नाही. दुसरी मागणी होती पाली विभागासाठी स्वतंत्र जमीन द्या. इथे अनेक विभाग स्वतंत्र जमिनीवर आपापल्या इमारतीमध्ये आहेत. आम्हाला म्हणायचं पाली विभागाला स्वतंत्र जमीन द्या त्यावर उभं राहील आणि अल्पसंख्याक मंत्रालय
पूर्ण पैसे द्यायला तयार होतं पाणी विभागाला, पाणी भवनसाठी. फक्त विद्यापीठात जमीन द्यायची होती, नाकारलं त्यांनी. आणि अवेस्ता पहिली पाणी प्राथमिक असं एक रिसर्च सेंटर बनवलं. अवेस्ता पहिलीचे आम्ही विरोधक नाही, कुठल्याही भाषांचा अभ्यास व्हावा, पण अवेस्ता पहिली हे रिसर्च सेंटर त्यांनी पर्शियन भाषेला द्यायला पाहिजे होते. त्यामुळे पर्शियन भाषा उभी राहिली असती, व्यवस्थित मजबूत झाली असती. आणि पाली प्राकृत आहे ते पाली विभागाला द्यायला पाहिजे, त्यामुळे पाली विभाग मजबूत झाला असता. ते दोन भाषा मारत आहे, पाली आणि पर्शियन. त्यांना ते सेंटर्स न देता वेगळ्या सेंटरची निर्मिती करून पाली आणि पर्शियन दोन्ही मारत आहे. पण चांगली गोष्ट आहे की पर्शियन एडेड आहे, त्यामुळे तो टिकून राहील. आणि पाली मात्र अनएडेडच आहे, त्यामुळे भविष्यात तो भरून जातो. त्यामुळे आम्ही भविष्याची चिंता करतो, मजबूत करावं यासाठी एडेड होऊन द्यावं. त्यामुळे 10 प्राध्यापकाची भरती होईल, सतत काहीतरी पैसे ग्रँट मिळत राहील विभागाला, इन्फ्रास्ट्रक्चर मिळत राहील, या सगळ्या गोष्टी होतील. आणि आता क्लासिकल दर्जा मिळाल्यामुळे अजूनही काही विभाग मजबूत होणं हे गरजेचं आहे. रिसर्च सेंटर हे विभागाअंतर्गत असावं. हे काय करतात, जंगलांसाठी प्राण्यांचं संवर्धन करायचं, वाचवायचं. जंगलातून प्राणी पकडून आणतात, जंगल कापताय, जंगल जाळतायत, जंगल कापतायत, खनिज संपत्तीसाठी जंगलाची सगळी नासधूस करतायत. आणि तिथला एखादा प्राणी पकडून झूमध्ये ठेवून बघा आम्ही संवर्धन करतो. अहो तुम्ही मूळ गोष्ट मारली, जंगल संवर्धन कोणाचं करत आहे? तसं विभाग करतात. पाली विभाग मेन आहे, त्याला वाचवा, त्याला मजबूत बनवा. त्याऐवजी रिसर्च सेंटर वेगळं बनवा. पाली विभाग मरत आहे ना. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.